गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 मित्रांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळानं झडप घातली आहे। नागपूर जवळील कामठी तालुक्यातील कन्हान नदीच्या महादेव घाटावर पर्यटनासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना, हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी घडली आहे। मृतांमध्ये 2 तरुणांसह एका अवघ्या 6 वर्षाच्या चिमुरड्याचा समावेश असल्याचं संपूर्ण परिसरातून याबाबत तीव्र हळहळ व्यक्त होतीये। या भीषण दुर्घटनेमुळे कामठी आणि नागपूरच्या जरीपटका परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कामठी आणि नागपूर येथील सुमारे 12 ते 13 मित्रांचा गट सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कामठी कॅन्टोन्मेंट परिसरातील महादेव घाटावर पिकनिकसाठी गेला होता। नदीकाठी सर्वजण आनंदात वेळ घालवत होते। याच दरम्यान या गटातील 3 जण पाण्याचा अंदाज घेण्यासाठी आणि पोहण्यासाठी कन्हान नदीच्या पात्रात उतरले। नदीत उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यानं हे 3ही जण प्रवाहासोबत वाहू लागले आणि बुडू लागले। हा प्रकार काठावर असलेल्या इतर मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करत तात्काळ त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। मात्र नदीच्या पात्रातील पाण्याचा वेग आणि खोली जास्त असल्यानं उपस्थितांना त्या तिघांचाही जीव वाचवण्यात अपयश आलं। या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्यांची ओळख पटली असून रोहित नागदेवे वय वर्ष 33 वर्ष आणि गौतम अंबादे वय वर्ष 31 वर्ष या 2 तरुण मित्रांसह गौतम यांचा 6 वर्षाचा निष्पाप मुलगा चैतन्य अंबादे याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तातडीनं महादेव घाटाकडे धाव घेतली। प्रशासनानं तात्काळ बचाव पथकाला पाचारण केलं। बचाव पथकाच्या जवानांनी नदीपात्रात शोध मोहीम राबवून काही तासांच्या प्रयत्नानंतर तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले। पोलिसांनी 3 मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।